नमस्कार मित्रांनो, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI सारख्या नामांकित बँकेमध्ये जर जॉब करायचं स्वप्न तुम्ही पाहत असाल तर आजचा हा व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे. कारण अधिकारी पदांची परमनंट भरती SBI मार्फत केली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांना 64,820 ते 93,960 अशा स्केलनुसार जबरदस्त असा पगार दिला जाणार आहे. पगाराव्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना दिले जाणार आहे. मात्र यासाठी कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी असणं आवश्यक असणार आहे आणि तुमचं वय 23 ते 32च्या दरम्यान असायला हवं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा नसणार आहे. फक्त मुलाखतीद्वारे उमेदवारांचं या ठिकाणी सिलेक्शन केलं जाणार आहे. यामध्ये SC, ST, फिजिकली डिसेबल्ड कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. बाकी कोण अप्लाय करू शकतं, कसं अप्लाय करायचं, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ. जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI मार्फत अधिकारी पदांची परमनंट भरती केली जात आहे. तब्बल 100 पदांची ही एक मोठी भरती असणार आहे आणि यासाठी इच्छुक आणि पात्र अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. ट्रेड फायनान्स ऑफिसर्स म्हणजेच अधिकारी पदांची ही भरती असणार आहे. 100 जागा असणार आहे आणि या जागेचं कॅटेगरी वाईज विभाजन तुम्ही या टेबलमध्ये बघू शकता. या पदांसाठी उमेदवारांचं जॉबचं लोकेशन जे आहे ते हैदराबाद आणि कोलकाता असणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा उमेदवारांची नसणार आहे. फक्त मुलाखतीमार्फत या ठिकाणी सिलेक्शन जे आहे ते केलं जाणार आहे. या पदासाठी उमेदवारांचं वय 23 ते 32च्या दरम्यान असणं आवश्यक असणार आहे. मात्र रिझर्व्ह कॅटेगरीचे जे उमेदवार आहे, जसे की OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी वयाची अतिरिक्त 3 वर्ष, SC ST साठी 5 वर्ष, तर फिजिकली डिसेबल उमेदवारांसाठी त्यांच्या कॅटेगरीनुसार वयाची 10, 13 आणि 15 वर्ष अतिरिक्त सूट या ठिकाणी पाहायला मिळते. मित्रांनो, आता एज्युकेशन क्वालिफिकेशन या पदासाठी नेमकी काय असायला हवं? कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही पदवी घेतलेली आहे आणि IIBF मधनं फॉरेक्स ऑपरेशनचं सर्टिफिकेशन तुम्ही कंप्लीट केलेलं आहे, तुम्ही अर्ज करू शकता. या व्यतिरिक्त संबंधित क्षेत्राचा 2 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे या ठिकाणी मागितलेला आहे. मित्रांनो, हे एज्युकेशन क्वालिफिकेशन 30 एप्रिल 2026पर्यंत तुमचं पूर्ण असणं गरजेचं असणार आहे. जॉईन केल्यानंतर नेमकी तुमचं काय जॉबचं प्रोफाईल असणार आहे, काय रिस्पॉन्सिबिलिटी असणार आहे, ते देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या पदासाठी सुरुवातीचे 6 महिने उमेदवारांचा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात जर तुमचं काम समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना लगेचच परमनंट केलं जाणार आहे. 64,820 ते 93,960 या स्केलनुसार उमेदवारांना या पदासाठी पगार दिला जाणार आहे. पगाराच्या व्यतिरिक्त भरपूर सारे अलाउन्सेस आणि बेनिफिट देखील उमेदवारांना स्टेट बँक ऑफ इंडिया यांच्यामार्फत दिले जाणार आहे. विशेष म्हणजे कोणत्याही प्रकारची परीक्षा उमेदवारांची या पदासाठी घेतली जाणार आहे. फक्त 100 गुणांची मुलाखत असणार आहे आणि या मुलाखतीला मिळालेल्या मार्काच्या आधारे पात्र अशा उमेदवारांना नियुक्ती या ठिकाणी दिली जाणार आहे. आता अर्ज कसा करायचा? तर अर्ज सर्वप्रथम उमेदवारांनी या दिलेल्या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने करणं आवश्यक असणार आहे. यामध्ये संपूर्ण वैयक्तिक माहिती, शैक्षणिक माहिती, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला व्यवस्थित अपलोड करायचे आहे आणि सर्वात शेवटी परीक्षा शुल्क भरून तुमची फॉर्म भरण्याची प्रक्रिया जी आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये जनरल, EWS आणि OBC कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी 750 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. तर SC ST फिजिकली डिसेबल कॅटेगरीच्या उमेदवारांना मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे. ज्या उमेदवारांना परीक्षा शुल्क आहे अशा उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरणं आवश्यक असणार आहे. यामध्ये क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, UPI आणि नेट बँकिंगसारखे ऑप्शन तुम्ही वापरू शकता. यामध्ये डॉक्युमेंट अपलोड करताना कोणकोणत्या पद्धतीची साईज असली पाहिजे, कोणकोणते डॉक्युमेंट असले पाहिजे, याचे संपूर्ण गाईडलाईन्स देखील तुम्हाला याच PDF मध्ये बघायला मिळणार आहे. तुमच्या माहितीसाठी ही PDF मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील देत आहे. मात्र ईमेल ॲड्रेस आणि मोबाईल नंबर तुम्हाला फॉर्म भरतेवेळी अचूक देणं आवश्यक असणार आहे. कारण फ्युचरमध्ये जे अपडेट बँकेकडनं तुम्हाला दिले जाणार आहे ते याच मोबाईल नंबरमार्फत आणि याच ईमेल ॲड्रेसमार्फत मिळणार आहे, हे मात्र लक्षात ठेवायचं आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो, अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. जबरदस्त असा पगार असणार आहे. स्टेट बँकेमध्ये कायमस्वरूपी जॉब जर तुम्हाला हवं असेल, बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याचं स्वप्न जर तुम्ही पाहत असाल तर तुम्ही नक्कीच या ठिकाणी ॲप्लिकेशन करायला हवं.
अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण तुम्हाला येत असेल तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.